नमस्कार मित्रांनो, मी तुमच्यासमोर सादर करीत आहे माझी स्वलिखित कथा कस्तुरी. कस्तुरी भाग 5. कस्तुरीची आई कस्तुरीला साडी नेसवत होती. आई, मला साडी का नेसवते ग तू? जरा नीट उभी राहते का? कस्तुरीला वेणीपणी करून झाल्यावर कस्तुरीच्या आईने कस्तुरीला दागिने घातले. आई, हे काय करते ग तू? अगं थांब जरा, आता पुढे. कस्तुरीच्या केसात सुंदर असा अबोलीचा गजरा अहिल्याने माळला. सुबक अशा सुंदर लाल कुंकुवाने कस्तुरीच्या माथ्यावरती टिळा लावला. पदर खांद्यावर घेऊन एका हातात पकडायला लावला. बघा कस्तुरी, असं थोडं वाकून हात जोडून 3 वेळा नमस्कार करायचा, तिथे सर्व मोठ्या माणसांसमोर. पण का आई? मी तर आधीच सर्वांच्या पाया पडून आली होती ना, आता हे सर्व का करायला सांगत आहेस? कस्तुरी, बाबांनी काय सांगितले आहे होते तुला? आईचे सर्व ऐकायचे करून ना? हो, ठीक आहे, करते, तू सांगितले तसे करते. कस्तुरी थोडी गाल फुगून बसली होती. अहिल्या गुडघ्यावर बसून कस्तुरीचा चेहरा आपल्या दोन्ही हातात घेऊन तिला मायेने आणि प्रेमाने समजू लागली. ऐक ना बाळा, आईची एवढीशी गोष्ट ऐकणार नाही का तू? तसेही आमची लाडोबा खूप हुशार आहे की नाही? हो, मी खूप हुशार आहे, कस्तुरी दोन्ही हात पसरून म्हणाली. मग मी सांगते ते करशील ना? हो ग आई, तू जे बोलशील ते ऐकेन मी. शहाणं ग माझं बाळ. अहिल्याने आपली बोटं कस्तुरीच्या चेहऱ्यावरून फिरून कडा मोडले. मग आता जाऊया का? अहिल्याने आपला पदर डोक्यावर घेऊन कस्तुरीला सावकाश सांभाळून बैठकीत घेऊन येत होती. जशी जशी बैठकीची खोली जवळ येत होती तशी सर्वांची नजर त्या पंजनांच्या आवाजाकडे गेली. सर्वजण मंत्रमुग्ध होऊन गोजीरवाण्या त्या बाळ लक्ष्मी स्वरूप कस्तुरीला बघण्यात मग्न झाले होते. डोक्यावरून ते पायापर्यंत कस्तुरी एक निरागस आणि सुंदर देवीची प्रतिमा वाटत होती. कस्तुरीच्या घरचेही कस्तुरीला असे बघत होते जसे पहिल्यांदाच कस्तुरीला पाहत आहेत. कस्तुरीचे बाबाही कस्तुरीला पाहून मनात म्हणाले, साडीत माझं बाळ किती गोड दिसत आहे. तिचं लग्न करून देण्याची वेळ आली आहे. हे विचार करून कस्तुरीच्या बाबांचे डोळे नकळत पाणावले. कस्तुरीचे बाबांनी डोळे पुसले आणि कस्तुरीला पुढे घेण्यासाठी आले. ये बाळा, अशी पुढे ये. कस्तुरी खांद्यावरचा पदर नीट करून आपल्या बाबांबरोबर पुढे गेली. शिवरामरावांचे आई वडील सदाशिवराव आणि गोदावरीबाई यांच्यासमोर येऊन कस्तुरी उभी राहिली. आईने सांगितल्याप्रमाणे त्या दोघांना कस्तुरीने नमस्कार केला. गोदावरीबाई म्हणाल्या, किती गोड दिसते ही पोर. कस्तुरीच्या चेहऱ्यावरून हात फिरून बोटांच्या पापणी घेतली आणि कस्तुरीच्या डोक्यावरून मायेने हात फिरू लागले. मग कस्तुरी पुढे येऊन शिवरामराव आणि पार्वतीबाईंचेही पाया पडली. प्रकाश, वृंदा, विश्वासराव, मुक्ताबाई सर्वांच्या पाया कस्तुरी पडत होती. शेवटी आपल्या आजोबा, आजी, काका, काकी, आपल्या वडिलांचेही कस्तुरीने पाया पडले. हे सर्व पाहत असताना अहिल्या मनापासून सुखावली होती. आपली लेक पाहुण्यांचा मान सन्मान करताना आपल्या घरच्यांचाही मान सन्मान करायला विसरली नाही. सदाशिवराव आणि गोदावरीबाई दोघेही म्हणाले, पोरीची नजर काढून टाका, खूप गोड दिसते ती. अहिल्या मान हलवून म्हणाली, हो काढते हां. सर्वजण जाण्यासाठी तयार झाले. पण कस्तुरीवर अजून एक नजर तशीच खेळत होती. तिला बघण्यात एवढा मग्न झाला होता की आजूबाजूची लोक उठून उभी राहिली हेही त्याला कळले नाही. तिचं ते साधं दिसणं एवढं सुंदर दिसू शकतं यावर विश्वास ठेवणं अवघड जात होतं. सुहास मनात म्हणाला, ही तीच मुलगी आहे ना जिला मी आधी पाहिले होते? पण कस्तुरी सुहासला रागात पाहत होती. हे एवढे डोळे फाडून फाडून का बघत आहेत मला? एवढ्यात
सुहासच्या पाठीवरती हात पडला. चला चिरंजीव, निघायचं आहे ना आपल्याला? हां हो करत सुहासने आपली नजर कस्तुरीवरून हटवून जाण्यासाठी सर्वांसोबत उभा राहिला. पण नकळत त्याची नजर वारंवार कस्तुरीवर जात होती. कस्तुरी अहिल्याबरोबर मागे असल्यामुळे सुहासला कस्तुरी नीट दिसत नव्हती. जेव्हा कस्तुरी दारात येऊन सर्वांचा निरोप घेण्यासाठी उभी राहिली तेव्हा कस्तुरीला पाहण्याचा आनंद सुहासला मनातून सुखावला. शिवरामराव म्हणाले, चला दिनकरराव, आम्ही सर्व निघतो आता. घरच्यांना आणि वडीलधाऱ्या व्यक्तींना विचारून तुम्ही तुमचा निर्णय आम्हाला लवकरात लवकर कळवा. तशी पुढची तयारी करायला येईल आम्हाला, असं शिवरामराव म्हणाले. दिनकररावांनी गळाभेट घेतली. आम्ही सर्वांना विचारून तुम्हाला लवकरात लवकर कळवतो, दिनकरराव हे म्हणाले. इथे आपली महिला मंडळ प्रत्येकीला हळदी कुंकू लावत होती. पार्वतीबाई म्हणाल्या, उशीर होईल आम्हाला, रात्र होण्याच्या आत निघायला हवं. उजेड असतानाच घरी पोचलेलं बरं. हो हो, अगदी बरोबर म्हणालात, अहिल्या म्हणाली. हो ना, चला येतो आम्ही. इथे छोटी मंडळीही एक दुसऱ्याचा निरोप घेत होते. बस सुहास सोडून तो धड मोठ्यातही नव्हता, नाही धड लहानातही नव्हता. शिवरामरावांचे सर्व कुटुंब घरी जाण्यासाठी निघाले. तसे सर्वजण निघून गेल्यावर दिनकररावांनी आपल्या कुटुंबाला म्हणाले, रात्रीचं जेवणानंतर आपण बसून बोलू. आता प्रत्येकजण आपापल्या कामाला लागले. कस्तुरीच्या आईने कस्तुरीचे सर्व दागिने कपडे काढून रोजचे कपडे घालून 2 वेण्या बांधून दिल्या. आता जा तू तुझ्या भावंडाबरोबर खेळ. आई, एक विचारू का? हो विचार की. आई, बाबा कोणत्या विषयावर बोलणार आहेत? कस्तुरी, वेळ आली की तुझे बाबा आणि मी तुला सर्व काही सांगेन. आता जा बरं तू, मला स्वयंपाक करायला उशीर होत आहे. तशी कस्तुरी तिथून निघून गेली. काशी, राधा अहिल्याबरोबर स्वयंपाकघरात स्वयंपाक करण्यासाठी मदत करत होते. स्वयंपाक तयार झाल्यावर पुरुष मंडळी आणि लहान मुलांनी आधी वाढण्यात आले. घरचे सर्व महिला जेवण करून सर्व आवरून आता बैठकीत बसले होते. तसे तर कोणताही निर्णय महिला सामील होत नव्हत्या, पण हा निर्णय कस्तुरीच्या आयुष्याचा होता. त्यामुळे आवर्जून अहिल्या ऐकण्यासाठी बसली होती. बरोबर बाकींचेही येऊन बसले होते. सर्व बायकांना खूप उत्कंठा लागली होती की निर्णय काय होणार आहे. तेवढ्यात अहिल्याच्या मागून हा भाग इथेच संपला. भेटूया पुढच्या भागात. हा भाग आवडला असल्यास लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.